नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एस डी गोट फार्मर. तर मित्रांनो, आता महिन्याभरातच पावसाळा सुरू होईल. त्यासाठी पावसाळ्यातील सुक्या चाऱ्याचे नियोजन आपण कसे करावे ते पाहू शकतो. तर मित्रांनो, आपण हा भुईमुगाचा पाला आणलेला आहे. तो की सध्या आता वाळत टाकलेला आहे, जेणेकरून 2-3 दिवसांनी तो आपल्याला स्टॉक करून ठेवता येईल. भुईमुगाचा पाला पावसाळ्यामध्ये अत्यंत उपयोगी पडतो मित्रांनो, कारण पावसाळ्यात आपल्याला दुसरा चारा आणता येत नाही. इकडे पाहू शकता, आपण कांद्या पातीचे देखील नियोजन केलेले आहे. पाहू शकता, बाराखीमध्ये आपण पात टाकलेले आहे. पावसाळ्यात सुका चारा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे सुका चारा स्टॉक करून ठेवा. पाहू शकता, आपण पाती बाराखीमध्ये ठेवलेली आहे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये ती भिजणारही नाही आणि ती खराबही होणार नाही. त्यामुळे तुम्ही देखील अशा निवाऱ्याच्या ठिकाणीच पात आणि म्हणजे सुका चारा स्टॉक करून ठेवत जा. इकडे आहे शाळूची वाळलेल्या शाळूची कुट्टी करून भरून ठेवलेली आहे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये ती आपल्याला उपयोगी पडेल. पाहू शकता, मुरघासाच्या बॅगीमध्ये आपण ती भरून ठेवलेली आहे, कारण आपल्याकडे जागा थोडी कमी होती, त्यामुळं खालून थोडी जरा जमिनीपासून उंच ठेवलेली आहे. पाहू शकता. धन्यवाद.